हा. जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला ना. हा सर, काल तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं होतं की तुमच्याकडे उद्या सकाळी 10-11च्या दरम्यान पावसाला सुरुवात होऊन जाईल, हम्म. तर जवळजवळ आमचा संपूर्ण भाग त्यांनी व्यापला की सारखा, म्हणजे 11 वाजल्यापासून सारखा सळंगणारा पाऊस आतापर्यंत कंटिन्यू चालूच आहे. हा. तर हा पाऊस आमच्या भागात तर सर्वदूर आहे, पण बाकी कोणकोणत्या भागात हा चालू आहे आणि हा किती टाइम चालेल? नक्कीच. आता बघा, मला जे काही मेसेज आले शेतकऱ्यांचे, आभार जे काही व्यक्त केले निसर्गाचे आणि आपल्या हो. छत्रपती शिवरायांचे. तर ह्या माहितीनुसार मला तर अहिल्यानगर सुद्धा वाटतो आहे. बऱ्याचपैकी पैठणचे, छत्रपती संभाजीनगरचे देखील चांगले पाऊस झाल्याचे व्हिडिओ झालेले आहेत. त्यानंतर धुळ्यात सुद्धा बऱ्यापैकी घेणं चालू आहे. साक्री असेल, तुमचा मालेगाव फाटा तर मला वाटतं लय धुवाधार चालू आहे काय की. हो. हो. हां, अहिल्यानगरचे चालू आहेत आणि अजूनही सांगतोय पाऊस हा कदरून टाकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणताय ना 11 वाजल्यापासून आतापर्यंत तर पाणी तुमच्या शेतातून चांदे तुंबलेत का? हो, पाणीच वावराच्या बाहेर निघले. बाहेर निघले का? बाहेर निघले. हां, तर अशी परिस्थिती आहे आणि अजूनही आता फक्त 2 आणि 3% भाग राहिलाय. जास्त नाही. मला थोडीच मेसेज आलेत की आमच्याकडे पाऊस नाही म्हणून. हो. तर मागे एक शब्द दिला होता तुम्हाला 21ला आणि 22ला सुद्धा, की पावसामुळे शेतकरी कदळणार आहेत आणि अजूनही शेतकऱ्यांची अपेक्षा काय आहे, की आमच्या शेतातल्या विहिरीला पाणी नाहीये. विहिरीला पाणी नक्कीच. नाहीये. तर मला असं म्हणायचं की 50 ते 55% भागाच्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी यायला लागलंय, आलंय आणि काही जणांचं तर तोंडाबरोबर आलंय. ज्यांच्या विहिरीला पाणी अर्धी विहीर भरली किंवा 100% विहीर भरली, त्या शेतकऱ्यांचे हाल होणार आहेत. आणि ज्यांना पाणी नाही तुम्ही सुखात राहणार आहेत, कारण की पुढचा पावसाळा सुद्धा खूपच खतरनाक आहे. फक्त बोलता काय येत नाही, कारण की अजून पिकं करपताय ना. हा एकरी सांगतोय की पाऊस हा खूप खतरनाक आहे. अहो, ज्यावेळेस नक्कीच. पूर्वेकडनं टफ लाईन्स बनत जातात ना, त्यावेळेस त्या सालचा पाऊस मराठवाड्यासाठी घातक राहतोय. आणि हो. यंदा दुष्काळ नाही या शब्दावरती मी ह्या साल पूर्ण होईपर्यंत मी ठाम राहील. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, की तुम्ही आता कॉल केलाय, त्याची एक रेकॉर्डिंग बनवतो आणि हे YouTubeला टाकतो. हं? नक्कीच. हं. तर आज सांगली, सातारा बऱ्याच ठिकाणी दमदार हजेरी लावेल. सर्वदूर तिथे पाऊस पाहायला मिळणार नाही, पण बऱ्याच ठिकाणी हजेरीला मात्र लावेल. नाशिक सर्वत्र सर्वश्याम, कालही सांगितलंय, आज पुन्हा सांगतोय. हो. जळगाव तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी ऊन पडलंय. चिंता करू नका. त्या उन्हाच्या गरमीमुळे अतिवृष्टीचे संकेत आहेत. ठीक आहे. नक्कीच. संग्रामपूर जे काही साईड आहे, बुलढाणा जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, इथे सुद्धा छत्रपती संभाजीनगर मार्गे निघालेल्या लेअरमुळे घनसावंगी पट्टा बराचसा असा पट्टा आहे. अंबड असेल, इथे नक्कीच. संततधार रात्रभर देखील राहू शकते. जनावरांना चारू पण देणार नाही, काही ठिकाणी अशी परिस्थिती असेल. आणि हा पाऊस 26 जुलैपर्यंत संबंध महाराष्ट्रातील कानेकोपरे सुद्धा ओलांडू शकतो. आणि हे पहा, दिलेल्या अंदाजामध्ये थोडाफार क्रॉसिंगमध्ये जाईल, थोडाफार 2 दिवसाचा फरक पडेल, 1 दिवसाचा फरक पडेल, 12 तासाचा फरक पडेल. पण विश्वासामध्ये तुमच्या आणि माझ्यामध्ये अजिबात फरक पडून देणार नाही. तुमच्यासोबत आयुष्यभर प्रामाणिकपणे राहील. आणि एक मात्र नक्की आहे, माझं ध्येय थोडं वेगळं आहे. आपण शिवप्रेमी आहोत, आंबेडकर यांचे अनुयायी आहोत, क्रांतीसूर्य आंबेडकरांचे आपण जे काही विचारधारणा बाळगतोय. पुन्हा आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहेत महापुरुषांच्या बाबतीत, ह्या विचाराला धरून चालायचं आहे. आणि पावसाच्या बाबतीत जी काही चिंता आहे, शिवरायांनी जे सांगितलंय की धीर धरावा, धीर धरला पाहिजे आणि जो प्रामाणिकपणे सांगतो त्याच्या बाबतीत थोडा विश्वासही ठेवला पाहिजे, अशा गोष्टीला नक्कीच. चालणारी माणसं आहोत. त्यामुळे एक मात्र नक्की आहे, ज्या ज्या ठिकाणी पावसाची कमतरता शेवटपर्यंत भासेल, त्या ठिकाणी कृत्रिम प्रयोगाचा प्रयोग हा वैयक्तिक तुमच्या गावात येऊन सुद्धा किंवा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुमच्याकडून करून घेतला जाईल. अंदाजामध्ये एवढंच, की मराठवाडा, विदर्भ, खानदेशचे सगळे भाग कव्हर होतील. फक्त थोडा आता इतका धीर धरलाय. आणि सरळ सरळ सांगायचं म्हणलं ना बोडके सर, की आता हो. पावसाने जरी त्यांना विश्रांती दिली होती 2-3 दिवस, पण त्या टायमिंगला गार वातावरण झाल्यामुळं पिकांमध्ये थोडा टवटवीतपणा आला होता. आणि हा आजचा पाऊस येईपर्यंत ते करपत नव्हते, त्यांची वाढ न- खुंटलेली होती. पण त्यांच्या हो. आगीजुगात जलदपणा होता बुरमुळीमुळे, शितुड्यामुळे, तो मात्र टिकून आहे. चिंता करू नका आणि धीर धरा, हे शब्द तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळेअंतर्गत त्या विश्वासाने सांगितले जाते. कारण की पाऊस हा महाराष्ट्रामध्ये एकदमच एकाच दिवशी व्यापणार नाही, त्याला कालावधी लागणार आहे. बघा ना किती चांगला चमत्कार झालाय, की उत्तरेकडील टफ लाईन जी काही पूर्वेकडनं आली आहे, ती टफ हो. लाईन आणि अरबी समुद्रातील टफ लाईनची जी काही एकत्रीकरण झालंय, बाष्पांची संख्या जी काही अधिक वाढली आहे. घटकात मराठवाड्यामध्ये दक्षिणेकडून पूर्वेकडे आवाज येते, घटकात तिकडून इकडे येते. त्यामुळे एक चांगलं पोषक वातावरण झालेलं आहे. या वर्षी दुष्काळ नाही, हा शब्द तुम्ही फक्त आपल्या मनामध्ये करून ठेवा. पाऊस हा होत राहणार आहे. नक्कीच सर. नक्की सर. जय शिवराय, आपला वेळ दिल्याबद्दल.